वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या केमिकलयुक्त विषारी पाण्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि नागरिक अत्यंत आक्रमक झाले। कारखान्यामधून निघणारे हे दुर्गंधीयुक्त रसायन रात्रीच्या अंधारात वन विभाग आणि गायरान जमिनीवर बेकायदेशीरपणे ओतलं जाते। यामुळे परिसरातील हिरवा चारा पूर्णपणे नष्ट झालाय। हे दूषित पाणी प्यायल्यामुळे शेळ्या, मेंढ्यांसह अनेक पाळीव जनावरांना तीव्र जुलाबाचा त्रास सुरू झाला आहे। मुकी जनावरं आणि सुपीक शेती डोळ्यादेखत उद्ध्वस्त होत असल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप होत आहे। या गंभीर समस्येबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे वारंवार तक्रार करूनही प्रशासन जाणीवपूर्वक डोळे झाक करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। प्रशासनाच्या या ढिम्म कारभारामुळे अखेर सर्व गावातील नागरिकांनी एकत्र येत आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। यापुढे रात्रीच्या वेळी गावच्या शिवारात बेकायदेशीर विषारी पाणी ओतताना आढळल्यास कोणत्याही टँकर चालकाला सोडणार नाही आणि त्यांना जागीच चांगला चोप दिला जाईल असा थेट इशारा गावकऱ्यांनी दिलाय। वासामुळे लहान मुले आजारी पडत आहेत। कारखान्यानं केमिकलयुक्त घाण पाणी टाकणं त्वरित थांबवावं। रसायन मिश्रित पाणी टाकणं बंद न केल्यास ड्रायव्हरला जागेवरच चोप देऊन आणखी तीव्र आंदोलन छेडणार आहोत। या केमिकलयुक्त पाण्यामुळे शेतीसह विहिरी आणि बोरवेलच्या पाण्यावर विपरीत परिणाम झाला असून हे घाण पाणी पिल्यानं 4 जनावरांचा मृत्यू झालाय। कारवाई करा अन्यथा आम्ही तीव्र रास्ता रोको करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।